मशरूम बेबी कॉर्न मिक्स तवा भाजी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. मशरूम हे हाय प्रोटीन डाएट आहे आणि त्याच्यामुळं ह्याची भाजी कमी मसाले वापरून सोप्या पद्धतीने कशी करायची तव्यामध्ये जस्ट हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही अशा छान छान रेसिपी बघायला मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बघूया आता ही रेसिपी कशी करायची. मशरूम बेबी कॉर्न मिक्स भाजी करण्यासाठी मी या ठिकाणी 200 ग्रॅम एवढे मशरूम घेतलेले आहेत आणि 3 बेबी कॉर्न घेतलेले आहेत. त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्याला या ठिकाणी 1 वाटी कांदा, 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट कलबत्त्यामध्ये केली, दगडी कलबत्त्यामध्ये हे ठेचून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे टेस्ट छान लागते. अगदी थोडासा हिंग टाकणार आहे आपण. त्याच्यानंतर हळद, लाल तिखट, काळं तिखट, थोडी कसुरी मेथी आणि कोथिंबीर. एवढ्या कमी साहित्यामध्ये पण व्यवस्थित फोडणी दिली की ही भाजी खूप छान होते. आता आपण मशरूम चिरून घेऊ. बघा अशा पद्धतीने हे पातळ आपण मशरूमचे काप करून घ्यायचे. असेच आपण सगळे मशरूम पातळ काप करून घेणार आहे. हे सगळे मशरूम आणि बेबी कॉर्न ह्याचे आपले हे काप करून झालेले आहेत. पातळ असे मी हे सगळे काप केलेले आहेत. गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. तर हे पॅन गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे तेल. तीन टेबलस्पून एवढं साधारण तेल टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण पहिला टाकणार आहे हिंग. हिंग टाकून झाला की आलं लसूणची पेस्ट टाकायची. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा किसलेलं आलं याची ही पेस्ट बनवलेली आहे. हे टाकून झालं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा. कांदा छान थोडासा परतून घ्यायचा मऊ होईपर्यंत. आपला हा कांदा गुलाबीसर रंगावर परतून झालेला आहे. आलं लसूणची जी पेस्ट आहे ना, फोडणीत पहिल्यांदा घातल्यामुळं भाजीला टेस्ट छान येते. कांदा घातल्यानंतर आलं लसूण घातलं की त्याचा असा उग्र वास येतो. त्याच्यामुळे पहिलं आलं लसूण घालायचं आणि म्हणून मी पेस्ट न करता कलबत्त्यामध्ये हे ठेचून घेतलेले की कांदा टाकल्यानंतर परतल्यानंतर हे खाली लागत नाही बघा आलं लसूण. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात टोमॅटो. टोमॅटो ही छान परतून घ्यायचं मऊ होईपर्यंत. बघा आपलं टोमॅटो ही छान परतून झालेला आहे. अगदी सोपी भाजी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूयात मशरूम आणि बेबी कॉर्नचे काप केलेले. हे छान परतून घ्यायचे आणि मग मसाले घालायचे. हे आपण छान मिक्स करून घेऊ परतून आणि नंतर मसाले घालायचे. हे छान परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये टाकूयात मीठ. काय होतं, भाज्या छान परतून घेतल्या ना म्हणजे मीठ मसाले त्याच्यात छान मुरतात. तेलात जर आपण मीठ मसाले टाकले तर भाज्या कडक असतात, त्या एवढ्या मऊ झालेल्या नसतात आणि मीठ आणि मसाले त्याच्यामध्ये छान मुरत नाहीत फास्ट. त्याच्यामुळे आता मी हे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. एकदा हलवून घेऊया आणि मग मसाले टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे मसाले. आपण मगाशी घेतलेलं हळद, लाल तिखट आणि काळं तिखट हे आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया.
आणि एकदा हलवून घेऊयात. आपण मशरूम आणि बेबी कॉर्न जे आहेत ते कांद्यामध्ये आधी आपण परतून घेतले. कांदा आलं लसूण जे आपण भाजलं होतं त्याच्यामध्ये ते सॉफ्ट होतात आणि ते सॉफ्ट झाल्यामुळं हे जे मसाले आहेत आपण टाकलेले ते त्याच्यामध्ये छान मुरतात. आता ह्याला आपण कव्हर करून ठेवूयात. हे आपण मिक्स करून घेतलं सगळं. सात मिनिटांनंतर बघा हे झाकण मी काढलेलं आहे. मध्ये एकदा मी ही भाजी हलवून घेतलेली आहे. ह्याला आपण मीठ नंतर टाकल्यामुळं पाणी सुटतं. तेलही मी अगदी प्रमाणात टाकलेलं आहे, जास्त तेल टाकलेलं नाही. आणि हे मशरूमही आपलं शिजलेलं आहे. या ठिकाणी मऊ झालेलं आहे मशरूम. मी तुम्हाला चाकूने दाखवते दाबून. हे बघा हे मशरूमही छान शिजलेलं आहे. तर आपली ही मशरूम बेबी कॉर्न मिक्स तवा भाजी तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय कसुरी मेथी आणि कोथिंबीर. कसुरी मेथी टाकली आपण आणि कोथिंबीर. ही मशरूम बेबी कॉर्न मिक्स तवा भाजी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तरीही टेस्टी. मी तुम्हाला प्रॉपर ह्याच्यामधल्या सगळ्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत. बघा ही खाली लागलेली पण नाही भाजी. आपण आलं लसूण जे आहे ना पेस्ट न करता ठेचून टाकल्यामुळं ही छान झाली. हे इझिली असं निघतंय. ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया परत एकदा अशा छानशा रेसिपीसह.